सगळ्या कागद तालुक्यामध्ये एक विषय तर ज्वलंत आहे, संजय गांधी निराधार योजना. मी स्पष्टपणे सांगतो आणि ह्याचं रेकॉर्डिंग करा, युवकांनी करा मोबाईल. संजय गांधी निराधार योजना ही शासनाचे पैसे, कोणाच्या खिशातून ते पैसे येत नाहीत. सत्ता आल्यानंतर जे लोक पात्र आहेत, जे लोक लाभार्थी आहेत, कुठल्या गटातून असाल, राजकीय विचारधारातून असाल, आणि सगळ्यात महत्वाचं धर्म काही नाही, तुम्ही आमच्या गटातून असाल तर विरोधी गटामधून असाल, जे पात्र आहे त्यांना संजय गांधी निराधारची पेन्शन मिळायची जबाबदारी शासनाकडून समाजिक गाडगे घेत आहे. तुम्ही कोणाच्या लाचारीवर व्याज कमवता, लाज वाटत कसं नाही तुम्हाला? या ठिकाणी विकास केलाय. लोकांच्या लाचारीवर तुम्ही धंदा करता. प्रभाग नंबर 10 मध्ये इतकी लोक रडली माझ्यासमोर. 1 वर्षापासून थकले राजे, देतच नाही. माझ्या गटाचे जाऊन त्यांच्या गटातली लोक रडली माझ्यासमोर. तुम्हाला तुमच्या गटाच्या लोकांना न्याय करता येत नाही तर तुम्ही कागदचं काय न्याय करणार आहे? पैसे थकले, धंदा झालाय. एक स्पष्टपणे सांगतो, याच्यात 2 मार्ग आहेत. सत्तेत आल्यानंतर, तर मी आता सत्तेत आल्यानंतरची गोष्टी बोलतो. पहिला मार्ग जे धनराजनी काढला, एका ठिकाणी जे गरिबीतून पैसे देत होते ते थांबवून आपण 5 ठिकाणी देऊ, 5 ते 10 करू, मला काही हरकत नाही. आणि तिथं चांगली मुलं, सागर शहरामध्ये जी मुलं चांगली आहेत, ज्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे, ती मुलं तुम्ही रेकमेंड करा. 20 वॉर्डामध्ये 20 करायला पण हरकत नाही. धनराज, तुमच्या वॉर्डातून तुम्ही एक करा. नगरसेवक नको, नातेवाईक नको. हा मुलगा चांगला आहे, वारकरी असेल तर अतिउत्तम, वारकरी असेल तर अतिउत्तम. त्यांनी ते पैसे डिस्ट्रीब्यूट करायचे. पण हे नजीकच्या काळात झाले. पण लॉंग टर्म, शेवटी माणूस आला तर त्याला आमिष असतंच पैशाचं. लॉंग टर्म मला असं वाटतं की धनराज आणि मी बसून तो डेटाबेस कलेक्ट केला पाहिजे. प्रधानमंत्रीची जनधन योजनामधून बऱ्यापैकी आता लोकांचे खाते उघडलेले आहेत. मला स्पष्टपणे वाटतं की 1-2 वर्षाच्या काळात हे डेटाबेस कलेक्ट झाल्यानंतर शासनाचे ते पैसे डायरेक्ट लाभार्थींच्या खात्यावर पोहोचायचा मधला माणूसच आपण काढून